उनको उकसाया अभी, पहले अपने को उकसाया था उन्होंने, अभी उनको उकसाया। अब उनके तरफ है 20%, ज्यादा 20% मुस्लिम होंगे, 20%, तो उन्होंने पहले 20% छोड़ दिए। अब तो ये इसमें तुमको खिला रहे हो, खेल जो हो रहा इसमें खेल हो रहा है, इसके तरफ जाने नहीं दे रहे तुमको, इसके तरफ जाने नहीं दे रहे। ये उसका रिजर्व एरिया है, यहां से ट्रांसफर करके कम से कम 50% राजकीय सत्ता के जनशक्ति उनके पास में होना, ये रिजर्व कर रहे हो। अब तुमको खेल रहे इसमें, धार्मिक रिलीजन में तुमको जो ग्राउंड दिया है वो धार्मिक क्षेत्र का ग्राउंड दिया, पॉलिटिकल क्षेत्र का ग्राउंड नहीं दिया उन्होंने, इसे घुसने ही नहीं दिया, यहां पे घुसने ही नहीं दिया। अब इसमें कौन घुस सकता है? सिर्फ कांग्रेस घुस सकता है, कांग्रेस, बाकी जो पार्टियां हैं वो घुस सकती है, सपा है, बीएसपी है, वो भी बोल नहीं सकते अभी, ये इसमें घुस सकती है। लेकिन जो धर्म के नाम से है वो इसमें आएंगे, धर्म के नाम से अगर तुम राजकारण करते हैं तो इसमें आएंगे। तो इसमें ज्यादा से ज्यादा तुम कितने बढ़ सकते? 20% बढ़ सकते, फिर भी उनके पास 50% रहती है। हम भलाई बोलते ईवीएम मशीन है तो ये गड़बड़ किया, वोटर लिस्ट में गड़बड़ किया, सभी मान रहे, लेकिन फिर भी वो इसके ऊपर उनका कब्जा है ना, क्योंकि कब्जा उनका धार्मिक क्षेत्र पे उनका कब्जा है, पुरोहित उनके, सब पंडित उनके, सब उनके। कांग्रेस वाले के पंडित है क्या? कांग्रेस वाले के पुरोहित है क्या? सपा वाले के पुरोहित है क्या? बीएसपी वाले के पुरोहित है क्या? पंडित है क्या? नहीं है, पूरा कब्जा 80% उनका है इस पे। इसलिए ये जो खेल हो रहा है इसी में खेल हो रहा है। और बाबा साहब को मालूम था, बाबा साहब इतने इंटेलिजेंट थे कि उनके एक एक पहलू पे अगर विचार करेंगे तो उनके जैसा विद्वान पूरे विश्व में नहीं मिलेगा। इतना वो दूर की सोचते थे, इतना ऊंचा सोचते थे। उन्होंने पहले बोला कि जो देश है वो देश धर्मनिरपेक्ष के तत्व पे चलेगा, धर्म पे ये देश नहीं चलेगा, बोला कि नहीं संविधान में धर्मनिरपेक्ष। तो देश चलाना है तो धर्म पे नहीं चलाना है, धर्मनिरपेक्षता पे चलाना है। लेकिन इन्होंने जानबूझ के, क्योंकि उनको खतरा था, बाबा साहब ने उनको बिल्कुल उनके रास्ते को बांध दिया था दीवार से, उन्होंने वो दीवार बाबा साहब की तोड़ दिया, रास्ता खुला कर दिया, धार्मिक रास्ता इतना खुला किया कि पूरा अभी उनका जो फाउंडेशन बन गया, पॉलिटिक्स का फाउंडेशन धार्मिक सत्ता बन गया, जो कि नहीं बनना चाहिए था। बाबा साहब का था कि कोई भी परिस्थिति में भारत के अंदर धार्मिक सत्ता ये फाउंडेशन नहीं बनना चाहिए कोई भी हालत में। लेकिन लोगों के समझ में नहीं आ रहा कि धार्मिक फाउंडेशन जो बना रहे हैं गलत सिस्टम में जा रहे हैं, और वो चाहते कि तुम धार्मिक संघर्ष करो। यहाँ पे भारत में राजकीय संघर्ष नहीं होना चाहिए, भारत में जो संघर्ष होना चाहिए वो राजकीय संघर्ष होना चाहिए। और राजकीय संघर्ष में ऑलरेडी उनके पास में 80% लोग हैं, तो वही जीतेंगे। इसीलिए हम जो बौद्ध कर रहे हैं, बौद्ध 10% भी आएंगे तो भी 80% हिंदुओं का कुछ भी बिगाड़ नहीं सकते, कुछ भी बिगाड़ नहीं सकते। क्योंकि हमारा जो क्षेत्र युद्ध का क्षेत्र है, ये धार्मिक क्षेत्र नहीं है, युद्ध का क्षेत्र है, धार्मिक क्षेत्र नहीं है। हमारा क्षेत्र
बाबा साहब का क्षेत्र है, धम्म का क्षेत्र है, बाबा साहब का क्षेत्र है। बाबा साहब का क्षेत्र है, हमको दिया तो बाबा साहब ने धम्म दिया, लेकिन धम्म के साथ में राजकारण भी दिया था। ऐसा नहीं कि सिर्फ धम्म दिया। और बाबा साहब ने जो राजकारण दिया वो बाबा साहब ने समता, स्वातंत्र, बंधुभाव और न्याय के आधार पर दिया था। अगर हम बाबा साहब के साथ में चलते और न्याय, समता, स्वातंत्र, बंधुभाव के तत्व से चलते तो यहाँ के कुछ लोग इधर आ जाते। तो बौद्ध बनो बोले तो यहाँ के लोग इधर नहीं आएंगे। लेकिन समता, स्वातंत्र, बंधुभाव और न्याय के आधार पर तुम चलो बोले तो यहाँ के बहुत से लोग आएंगे, क्रिश्चियन लोग आएंगे, हिंदू लोग भी आएंगे, मुस्लिम लोग भी आएंगे। सबको चाहिए ना, जो समविचारधारा जिसको बोलते समान आइडेंटिटी, जो समता, स्वातंत्र, बंधुभाव की समान विचारधारा, वो बाबा साहब ने दी थी। तो हमने बाबा साहब को छोड़ दिए, अब इसको पकड़े हमने, बौद्ध बनो। तो संघर्ष करना है हर क्षेत्र में, तो तुमको बाबा साहब के विचारों पर, बाबा साहब को ही लेकर संघर्ष करना है, बौद्ध को लेकर नहीं करना है। यहाँ पे हमारी गलत भूमिका हो रही है। बौद्ध धर्म ये बताने के लिए नहीं है, पालन करने के लिए। हम बौद्ध करके बोलने के लिए नहीं है। बौद्ध धर्म ये पालन करने के लिए, बौद्ध धर्म ये अंगीकार करने के लिए, इसके लिए दिए है बाबा साहब ने। 22 प्रतिज्ञा को स्पीकर पे बोलने के लिए दिए क्या बाबा साहब ने? बाबा साहब ने बोला कि अगर तुम बुद्धिस्ट हो तो 22 प्रतिज्ञा का पालन करो, अगर बुद्धिस्ट नहीं है तो लोगों को मत बताओ। क्या जरूरत है? जो बुद्धिस्ट है उनको बताने की क्या जरूरत है? तुम बौद्ध हो तो तुमको 22 प्रतिज्ञा का पालन करना पड़ेगा। तो ये नहीं हो रही है, वो नहीं हो रहा 22 प्रतिज्ञा, बाबा साहब को हटा दिए उन्होंने। जो ये तुमको धार्मिक जनशक्ति में लपेटना चाहते हैं, तुम अपने आप इनके षड्यंत्र में फंसते जा रहे हो। चाहे मुस्लिम हो, अभी इसको लग रहा कि हमारे इतने चुन के आए, हर डिस्ट्रिक्ट में इतने चुन के आए, उनको लग रहा, बहुत अच्छा लग रहा उसको, लेकिन उनको मालूम नहीं कि तुमको इनके जैसा, बौद्ध जैसा अलग अलग जा रहे और ये तुमको अलग निकाल रहे हैं, तुमको अलग निकाल रहे हैं। तो तुम किसका वोटिंग खाएंगे? एक तो बौद्धों का खाएंगे और मुस्लिम का। तो तुम 20% में ही ये दोनों मिलकर 20% में खेलेंगे ना, तुम 80% तो हाथ ही नहीं लगा सकते तुम। मुस्लिम आदमी को कौन वोटिंग करेगा? एक तो बौद्ध करेगा, नहीं तो मुस्लिम करेगा। हिंदू तो करता ही नहीं। बौद्ध को कौन वोटिंग करेगा? बौद्ध को एक तो हिंदू करेगा, नहीं एक तो मुस्लिम करेगा, नहीं तो फिर बौद्ध करेगा। तुमको तो यहां से हटा दिए ना, तुमको यहां से हटा दिए। इसलिए ये मानसिक गुलामगिरी कितनी खतरनाक है। ये जो अज्ञानता बोला, ये अज्ञानता कितनी बड़ी अज्ञानता है, इतनी बड़ी पॉलिसी उनकी हमारे समझ में नहीं आ रही, कितनी बड़ी अज्ञानता है। अब जो ज्ञान बताएगा ना, उसको ही मूर्ख बोलते लोग। तुम ज्ञान बताओ लोगों को, वो बोलते यही मूर्ख है, बोलते कुछ भी बोलते रहते। लेकिन जो सही में पॉलिसी क्या है, अज्ञानता क्या है, मानसिक गुलामगिरी क्या है, बाबा साहब की विजन क्या है, अभी तक समझे नहीं किसी ने। आपापसात एकत्र येत राहा, एकमेकांचे विचार घेत चला, एकमेकाला म्हणजे समस्या दूर करत चला। आणि तुम्ही एकत्र एक समजा एक राहिले तर तुमच्यामध्ये कसं पुन्हा एकटी होईल,
मी तुमच्यासाठी किती दिवस जगणार आहे, असे बाबासाहेब नेहमी असे चिंतित राहायचे. आपापसात भांडत मैत्री करा, एकमेकांचे विचार एकमेकांना चांगले विचार द्या, असे आईसारखे ना बाबासाहेब आपल्याला म्हणून राहायचे. म्हणून आपल्याला कसं महत्वाचं म्हणजे सगळ्यांमध्ये एकटीच करणं आवश्यक आहे. असं म्हणजे वाटलं नाही गेलं पाहिजे आपण. एक गाणं आहे, भीम के लपके जिगर आधे इधर आधे उधर. आपल्याला असं वाटते की आम्ही भीमाचे खूपच मजबूत अनुयायी आहोत. असं वाटते की आम्ही 14 एप्रिलला दसरा आला की छान एकत्रित होतो, वर्गणी करतो, डीजे लावतो आणि नाचतो. तर आम्ही खूप असं लोकांना दाखवतो पांढऱ्या साड्या वगैरे घालून की आम्ही भीमाचे खूप मोठे अनुयायी आहोत. पण ते काही नाही, ते एका दिवसापुरतच असते आपल्याला. आधी पण आपण सगळे वाटले गेलेले आहोत. त्या मतदानावरून पहा किती पार्ट्या झालेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी अज्ञानता ही गुलामी नष्ट करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न हे साकार करून दाखवायचं आहे. ह्या गाण्याचं अपोजिट करायचं आहे आपल्याला. भीम के लपटे जिगर आधे इधर आधे उधर. पण आपल्याला मानसिक गुलामी समजा नष्ट करायची असेल तर आपल्याला हे सिद्ध करायचे कि भीम के हम है जिगर, भीम जिधर सारे उधर. हे सिद्ध करून दाखवायचं. दाखवतो, इंग्लंडचे दाखवतो, मोठमोठे कार्यक्रम घेतो, यांना बोलावतो, त्यांना बोलावतो, स्टेज प्रोग्राम. हे तुम्ही केल्यामुळे कोणता फायदा आहे? याच्यामुळे फायदा नाही आहे. खरा फायदा काय की तुम्ही धम्माचं किती आपल्या जीवनामध्ये आचरण करता, ते अतिशय महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. तर ते ज्ञान सोडून दिलं आपण. धम्माचं आचरण आम्ही किती करतो ते सोडून दिलं आणि आम्ही निवड कर्मकांडाकडे दाखवण्याच्या मागे लागलो की आम्ही बुद्धिस्ट आहोत. आपल्याकडे सगळं एकत्र आहे का? ते म्हणते की माझ्या घरामध्ये घराच्या बाजूला एवढीशी जागा आहे, तिथं मी बुद्ध विहार बनवतो. कशासाठी बाबा? माझ्या घराजवळ मला द्या. तिथं तो जाणारही नाही, परंतु तिथं बुद्ध विहार बांधतो. अशा प्रकारचे आपल्याकडे जे तुकड्याची भावना आहे, एकीची भावना नाही, संघटित भावना नाही, संघाची भावना नाही. इथं यांच्याकडे धार्मिक भावना संघटित आहे 80%. मग ते शंकराची पूजा करो की श्रीकृष्णाची पूजा करो, कोणाची, त्यांचे अलग त्यांचं आहे. पण आपल्याकडे धार्मिक याच्यामध्ये सुद्धा अलग अलग संघ आहे आणि तो त्याच्या विहारात जात नाही, तो त्याच्या विहारात जात नाही. हा जो विचार समूह आहे, या विचार समूहावर फक्त 3.5% लोकांचं वर्चस्व आहे. 3.5% याचं हे आहे, वर्चस्व आहे. 3.5% समूहाचं. हा जो धार्मिक आहे, हा भारतामध्ये विचार समूह झाला आता. तो धार्मिकता नाही राहिली, धर्म नाही राहिला, याने धर्म नाही, हा विचार समूह झाला, विचारधारा झाली. त्यांनी ट्रान्सफर केली विचारधारा. यामध्ये हिंदू आणि सनातन या विचारधारामध्ये जैन लोक आले, काही जे आदिवासी आले, शेड्यूल कास्टचे लोक आले, सगळेच आले आणि काही बौद्ध लोक पण त्याच्यामध्ये हिंदू सारखे वागतात, सनातन सारखे वागतात. हा त्यांचा एक विचार प्रवाह सुरू झाला. तर हा जो विचार प्रवाह आहे, हा जवळपास 80% आहे. 80% हा विचार प्रवाह आहे. याला कंट्रोलिंग कोण करत आहे? हा 3.5% हा व्यक्ती समूह. 3.5% व्यक्ती समूह हा 3.5% व्यक्ती समूह हा 80% विचारधाराला नियंत्रित करत आहे. म्हणजे किती असे वेगवेगळे पैलू आहेत. धर्माचे नाव येते, सनातनचे नाव येते,
हा एक ज्यांनी विचार निर्माण करा, एक विचाराचा फ्लो निर्माण केला आणि आज सगळीकडे हा फ्लो वाढवण्याचं काम सुरू आहे. सायंटिस्ट असेल तो हा फ्लो वाढत आहे, बिझनेसमॅन असेल अडाणी अंबानी हा सुद्धा हा विचार वाढवण्याचं काम करत आहे. मोठमोठे एक्टर असतील, अभिनेते, मुस्लिम असो कोणी असो, ते सुद्धा हा विचार प्रवाह वाढवण्याचं काम सुरू आहे. तर हा विचार प्रवाह वाढवण्याचा सुरू आहे आणि या विचार प्रवाहावर यांनी राजकारणाचा पाया केला. राजकारणाचा पाया, राजकारण याच्यावर यांचं राजकारण आहे. त्यामुळे आपल्याला राजकारण कशावर पाहिजे? आपल्याला राजकारण पाहिजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याच्यावर आपल्याला पाहिजे राजकारण, याच्यावर पाहिजे. तर याच्याकडे लक्ष जाऊ नये, या गोष्टीवर लक्ष जाऊ नये म्हणून हा विचार प्रवाह वाढवण्यासाठी इतका भारतामध्ये प्रयत्न सुरू आहे की सगळे लागले, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, तर मोठमोठे सगळे विद्वान लोक, डिबेट सगळं हा कशात हा विचार प्रवाह 80% वाढवण्याच्या पाठीमागे लागले. कारण या 80% विचारधारावर राजकारण त्यांना करायचं आहे. हे राजकारण त्यांना याच्यावर करायचं आहे आणि आम्हाला पाहिजे राजकारण याच्यावर. आम्ही कशावर राजकारण करायला पाहिजे? याच्यावर करायला पाहिजे. आमचं कुठं चुकत आहे याचा उदो करायला पाहिजे. तर आम्ही याचा उदो नाही करतो. आम्ही आपला बौद्ध धर्माचा उदो करतो. ऍक्च्युली बौद्ध धर्म हा काय आहे? बौद्ध हा धम्म आहे. बौद्ध हा धम्म आहे म्हणजे विचारधारा. ही विचारधारा आहे. आता ही धम्म म्हणजे बौद्ध विचारधारा सोडून दिली, यांनी आपली विचारधारा इकडे आणली आणि यांच्या धार्मिक भावना आपण इकडे आणल्या बौद्धाकडे. आपलं कसं आहे की बौद्ध धम्म आहे, आपली विचारधारा. आपली विचारधारा कशी पाहिजे? बौद्धाची पाहिजे. बौद्धाची विचारधारा म्हणजे कोणती पाहिजे? समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय आपल्यामध्ये पाहिजे. आपल्यामध्ये प्रेम पाहिजे, स्नेहता पाहिजे, आपसामध्ये एकामेकांमध्ये खूप मैत्रीभाव पाहिजे होता. हे आपल्यामध्ये पाहिजे होतं, कारण आपल्याला धम्म दिलेला आहे. तर हा यांनी काय केला? यांनी आपसामध्ये घेतली विचारधारा. या हिंदू लोकांमध्ये आपसामध्ये प्रेम निर्माण केला आणि 80% विचारधारा यांनी निर्माण केली आणि याच्यावर यांनी 50% राजकारण करत आहेत. आम्हाला जास्त कुठे समजा बोलावलं भाषण द्यायसाठी, तरी जास्तीत जास्त आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय असणारी समाज व्यवस्था आपल्याला निर्माण करायची. भारत बौद्धमय करायचं नाही. आता हे बाबासाहेबांचं वाक्य जरी म्हटलं असेल, पण तुमची हिंमत नाही ना, कुणाची हिंमत नाही ना भारत बौद्धमय करण्याची. तुमच्या एका वाक्याने, बाबासाहेबांच्या एका वाक्याने मला भारत बौद्धमय करायचा आहे, एका वाक्याने पूर्ण ब्राह्मण समाज सतर्क झाला. अरे हे यांच्या हातात सत्ता आली, ते करू शकतात भारत बौद्धमय. म्हणून यांच्या हातात सत्ता शिवू द्यायचं नाही, यांचे लोक शिवू द्यायचे नाही, यांना बिलकुल खतमच करायचं. तुमची सत्ता नाही ना, भारत बौद्धमय बी नाही आहे आणि तुम्ही स्वतः तुम्हाला सुद्धा भारत बौद्धमय बनू द्यायचं नाही. त्यांना तुम्हाला कर्मकांडामध्ये जास्तीत जास्त गुंतवून ठेवायचं. थायलंडमध्ये असं होते. त्या थायलंडमध्ये काय आहे की थायलंडमध्ये 80% विचार त्यांचे बौद्धांचे आहे ना.
ऑलरेडी त्यांना थायलंडमध्ये ते बौद्धाचा विचार मांडू शकतात, कारण 80% लोक त्या विचाराचे आहे. श्रीलंकेमध्ये 80% लोक त्या विचाराचे लोक आहेत, म्हणून त्यांना तिथं बेनिफिट आहे. भारतामध्ये आपण 1% नाही होणार, आपल्याला त्याचा बेनिफिट आहे का त्या विचारधारेचा? कोणत्याच एंगलनी आपल्याला त्या विचारधारेचा फायदा नाही आहे. फक्त एकच फायदा आहे की आपल्या आचरणामध्ये आपल्याला बुद्ध धर्म आणू तरच फायदा आहे. ओरडल्याने फायदा नाही आहे, बौद्धांचं सर्टिफिकेट घेतल्याने फायदा नाही, बौद्ध बनल्यामुळे फायदा नाही. बौद्धांचं आचरण, ते कोणाचं आचरण की बाबासाहेबांनी दिलेलं ते आचरण, समता स्वातंत्र्य बंधुभाव, त्या आचरणाचाच फायदा आहे आपल्याला. मूर्तीपूजेचा आचरणाचा फायदा नाही आहे. आज आपल्या घरामध्ये जर आपण इतकं म्हणजे सगळ्यांनी विचार केला की जेवढे बौद्ध आहेत तेवढे, जेवढे बाबासाहेबाला मानतात तेवढे, बाबासाहेब सोडून देऊ आपण, जेवढे बौद्ध आहेत सगळ्या बौद्धांनी विचार केला की आमच्या घरामध्ये समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि मैत्री राहिली पाहिजे. हे आचरण राहिलंच पाहिजे. आम्ही बौद्ध आहोत, हे आचरण आहे पाहिजेच आमच्या घरामध्ये. जर हे आचरण नसेल तर आम्ही बौद्ध नाही, असा जर संकल्प केला तर आपल्या घरामधलं वातावरण कसं राहील? मस्त राहील का नाही? अरे तुम्हाला देवळात जायची गरज नाही ना, तुम्हाला 1 घंटा वंदना करण्याची गरज नाही. निवड जरी आपल्या लोकांनी संकल्प केला की बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे तो न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाचं दिलेलं आहे, हे माझ्या घरामध्ये याचं पालन झालं पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाचं. तर तुमच्या घरामध्ये दुसरे लोक येऊन पाहतील आणि यांच्या घरामध्ये किती शांतता आहे, यांच्याकडे किती स्वातंत्र्यता आहे, किती लोक न्यायाने वागतात, कोणाचा अन्याय होऊ देत नाही, आई वडिलांवर किती प्रेम करतात, सहानुभूती आहे, किती मैत्री आहे, हे आम्हाला तयार करायला पाहिजे होतं. तर आम्ही आपसामध्ये भांडत आहोत आणि वरून हमको भारत बंधुभाई करना है. हा किती विरोधाभास. अरे तुम्हाला इतके सम्राट अशोकाने तुमच्या बौद्ध विहार बनवून दिले, लेण्या बनवून दिले, स्तूप बनवले, तेच तुमच्याने सांभाळणं होत नाही आहे. ते दुसरे लोक तेच त्यांचे देवळं सांभाळतात ना, तुमचे सांभाळतात. आणि तरी तुम्ही ते आपले पुन्हा मंदिरात बांधायचं सुरू ठेवलंय. जे जुने आहेत तेच तर सांभाळा, ते नाही आपल्याला त्या सांभाळणं. जे जुने तत्व आहेत ते नाही सांभाळणं. म्हणून आपल्याला अज्ञानता दूर करणे हे गरजेचं आहे. अज्ञानता दूर करण्यासाठी वास्तविक आणि सत्य ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. आणि सत्य आणि वास्तविक ज्ञान कोण देत आहे? कोणी देत नाही. कोणाला गरज नाही, कोणाला फुरसत नाही, कोणाला अभ्यास करण्याची गरज नाही, कोणी सत्यज्ञान देण्याची गरज नाही. जसा समाज वागतो मी तसंच वागू द्या, तर माझा सन्मान मिळेल. तुम्ही सगळे जसं आता आपल्या वर्गातले, तुमचं 15 लोकांचं एक मत आहे. मी म्हटलं तुम्ही जे करता बरोबर आहे, तुम्ही इथे करता चांगलं आहे, तर तुम्हाला काय वाटेल की 15 लोकांच्या मतानुसार मी वागत आहोत, तर तुम्हाला माझ्यावर श्रद्धा निर्माण होईल की पहा बरं आमच्या मताप्रमाणे बंदेजी वागतात. पण एखादी सत्य आहे, तुम्हाला समजलं नाही, मला सत्य समजलं, मी वेगळा वागत आहो आणि तुमच्या मनात आहे त्याच्यापेक्षा मी वेगळं सांगत आहो, पण तुम्हाला वाईट वाटेल की हे वेगळं सांगत आहे, आमच्या मनात तर दुसरं आहे. आमच्या मतानुसार वागत नाही बंदेजी, आपल्या मतानुसार वागत आहे, तर तुमच्या मनामध्ये दुजाभाव निर्माण होऊ शकते. कारण काय की तुम्हाला वास्तविक सत्य नाही. आणि आज समाजाचं काय चालू, समाजाचं तेच आहे. भिक्षुनी आहे ते श्रीलंकेचा बुद्ध धर्म सांगू द्या, थायलंडचा सांगू, प्रवाह तिकडे चालला. त्यांना वाटते त्यांच्या विरोधात जाऊ, मी एकटा पडेल, मला कोणी विचारणार नाही.
मग माझं काय मत आहे, चला मग त्या मेंढरासोबत आपण बी चला, आपली इज्जत होऊन जाईल, आहे का नाही? अशा प्रकारची प्रवृत्ती